दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे लेटेस्ट अपडेट पॅकेज नंबर 14. पॅकेज नंबर 14 म्हणजेच विरार इंटरचेंज ते अकलोली इंटरचेंज. अकलोली इंटरचेंजलाच काही लोक वज्रेश्वरी इंटरचेंज असे म्हणतात. आपण 17 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. विरार इंटरचेंज इथून आपण चाललेलो आहोत अकलोली इंटरचेंजला. 17 किलोमीटरचा हा टप्पा आहे. जसे की तुम्ही पाहत आहात इथे रस्त्याचे काम खूप व्यवस्थित झालेले आहे. हे इंटरचेंज आहे विरार इंटरचेंज आणि आपण अकलोली करता निघालेलो आहोत. खूप छान असा रस्ता आहे. बऱ्याचदा प्रश्न विचारला जातात अकलोली इंटरचेंज ते विरार इंटरचेंज प्रवास करावा का. तर तुम्ही पाहू शकता समोरच हा जो रस्ता आहे हा रस्त्याच्या मधोमध असे मातीचे रेतीचे ढिगारे वगैरे टाकलेले आहेत जेणेकरून कुणी असं अनधिकृत प्रवास करू नये. आणि मुख्य म्हणजे या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी फलक देखील लावलेले आहेत, पाट्या देखील लावलेल्या आहेत. जे कुठली एखादा अपघात वगैरे घडला तर त्याला ही जी कुठली कंपनी या रस्त्याचे काम हाती घेतलेले आहे ते जबाबदार राहणार आहेत अशा प्रकारच्या पाट्या देखील इथे लावलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहिलं आपण कसे निघालो ते. इथे जसं आपण पुढे आलो पॅकेज नंबर 14ला तर पाहू शकता आपण पुन्हा वळण घेऊन मध्ये जी नदी आहे तानसा नदी त्या नदीवर जे ब्रिजचं काम बाकी आहे तिथनं आता आपण प्रवास करणार आहोत. तुम्ही पाहू शकता वरती ब्रिज आणि चालून आपण प्रवास करत आहोत. पॅकेज 14 दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वरील हे पॅकेज 14 पालघर जिल्ह्यातील वज्रेश्वरी ते विरार या दरम्यानच्या पट्ट्यात येतो. आणि या टप्प्याचे जे काम आहे ते खूप प्रगत अवस्थेत आहे. साधारणतः 80% अधिक पूर्ण झालेले आहे. आणि बहुतांश वेळेस या रस्त्याचे फिनिशिंगचे कामे देखील सुरू आहेत ते आपण पाहिलेत अगोदर. साधारणतः मे ते जून पर्यंत 2026 मध्ये हा टप्पा सुरू करण्याचा एक मानस आहे. परंतु तुम्ही पाहू शकता कामे कुठल्या प्रकारे सुरू होते. नदीवर प्रवाह अडवलेला आहे नदीचा आणि त्यावर रस्ता बनवलेला आहे जे वाहने ये जा करतात त्यांच्याकरता. त्यामुळे शक्यता कमी आहे की त्या 2-3 महिन्यात म्हणजे जूनपर्यंत हा मार्ग सुरू होईल याची शक्यता खूपच कमी आहे. खरं तर हा जो मार्ग आहे हा 2026च्या अखेरीपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. आणि याला पहिलेच खूप उशीर झालेला आहे कारण गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील काही तांत्रिक अडचणींमुळे अजून संपूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हे पूर्ण होण्याची जी अंतिम मुदत आहे ती साधारणतः 2027-28 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. मात्र या पूर्ण विलंबामध्ये जे कामे सुरू आहेत ते तुम्ही पाहू शकता. विरार ते JNPTचे काम खूप जलद गतीने सुरू आहेत आणि तुम्ही ब्रिजवरील सुरू असलेल्या कामाचा एक आढावा घेऊ शकता आपल्या व्हिडिओतनं. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे अपडेट पॅकेज नंबर 14चा हा व्हिडिओ खास आपल्याकरता.
या महत्त्वाचे बाब म्हणजे हा जो पॅकेज 14 आहे यात तुम्ही पाहू शकता ब्रिजवरील जे कामे आहेत ते किती कमी दर्जाचे, कारण जो डांबरीकरणाचा ब्रिज आहे डांबर टाकून तो ब्रिजवर खड्डे पडलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे देखील दिसेल तुम्हाला. खूपच रिस्की आहे आणि कृपया करून प्रवास करताना थोडा विचार करूनच प्रवास करावा, शक्यतो प्रवास करूच नाही. हे पाहू शकता तुम्ही गाडी कशी चालली ते. हा पूल आहे आणि या पुलावर डांबरीकरणाने रस्ता तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता कसे खड्डे पडलेले ते. या पॅकेज 14 म्हणजेच JNPT कनेक्टिव्हिटी विरार ते JNPT सेक्शनमधील पॅकेज 14 म्हणजे हा महत्त्वाचा दुवा आहे जो मुंबईच्या AMR क्षेत्राला थेट एक्सप्रेसवेने जोडला जाणार आहे. आणि जेव्हा हा टप्पा पूर्ण होईल त्यावेळेस विरार ते वज्रेश्वरी आणि पुढे गुजरात सीमेपर्यंतचा प्रवास हा अत्यंत वेगवान होणार आहे. बहुतांश कामे झालेली आहेत, तर काही ठिकाणी अजून सुद्धा काही तांत्रिक कारणामुळे पॅकेजवर जी तारीख दिलेली आहे अंतिम त्या कामात कुठेतरी दिरंगाई होत आहे. सतरा किलोमीटरच्या लांबीचा पॅकेज 14 जो विरार आणि वज्रेश्वरीला जोडला जातो आणि याच पॅकेजवरील जे एक्झिट पॉइंट आहे त्याबद्दल बोलायचं झाल्यास विरार इंटरचेंज हा या पॅकेजचा मुख्य केंद्रबिंदू आहे. ज्या ठिकाणी आपण आता सुरुवात केलेली व्हिडिओच्या सुरुवातीलाच तो विरार इंटरचेंज तो या पॅकेज 14चा मुख्य केंद्रबिंदू आहे. तेथेच हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे मुंबई अहमदाबाद हायवे नॅशनल हायवे 48 ला जोडला जातो. आणि आपण विरार इंटरचेंज इथनं निघाल्यावर जेव्हा अकलोली इंटरचेंजला येतो म्हणजेच गणेशपुरी वज्रेश्वरी करिता येतो त्यावेळेस स्थानिक भाविक आणि पर्यटकांसाठी वज्रेश्वरी मंदिर आणि गणेशपुरी मंदिराकडे जाण्यासाठी तिथे एक स्वातंत्र्याची एक्झिट देखील देण्यात आलेली आहे. ज्याच एक्झिटला आपण अकलोली इंटरचेंज असे संबोधतो. तुम्ही पाहू शकता हा लांबलचक जो ब्रिज आहे याची देखील कामे सुरू आहेत. साधारणतः 1.5-2 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे आणि वरती कामे सुरू असल्यामुळे आपण या खडबडीत रस्त्यावरनं प्रवास करीत आहोत. खास आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. आज जो विरार इंटरचेंजचे अकलोली इंटरचेंज पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आपण जेव्हा अकलोली इंटरचेंजहून पुढे आमने इंटरचेंज, रायते इंटरचेंज, बदलापूर इंटरचेंज पर्यंत जाण्याचा एक आखणी करतो त्यावेळेस आपल्याला मध्येच ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबईकडे जाण्यासाठी जे वाहने आहेत त्यांच्यासाठी हा जो मार्ग आहे हे जे इंटरचेंज आहे हे महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. आणि आपण ज्या अकलोली इंटरचेंजला चाललेलो आहोत तो अकलोली इंटरचेंज म्हणजेच अंबाडी आणि वज्रेश्वरी गावांच्या मध्ये आणि हाच अकलोली इंटरचेंज म्हणजे विरार भिवंडी रोडला जोडणारा आणि दोन महत्त्वाच्या एक्सप्रेसवेंना जोडणारा विभाग आहे. म्हणजेच अकलोली इंटरचेंज इथून आपण भिवंडी करता जाऊ शकतो, विरार करता सुद्धा येऊ शकतो. एक जो भाग आहे नॅशनल हायवे 48 जो मुंबई अहमदाबाद हायवेकडे विरारच्या दिशेने आपल्याला घेऊन जाणं. तसेच दुसरा जो भाग आहे तो
प्रस्तावित जो आपला मल्टी मोडल कॉरिडॉर आहे, ज्याला JNPT बंदराकडे नवी मुंबईला आपल्याला जोडणारा असतो. विरार ते अकलोली इंटरचेंज दरम्यान आपण जेव्हा अकलोली इंटरचेंज पर्यंत जाऊ त्यावेळेस आपल्या लक्षात येईल अकलोली इंटरचेंजचे जे कामे आहेत ते कशा प्रकारे सुरू आहेत. आणि तुम्ही पाहू शकता साधारणतः 1.5-2 किलोमीटर लांबीचा आपण दगडांमधनं असा खडतर प्रवास करीत आहोत, कारण हा जो 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचा पूल तुम्हाला जो बाजूला दिसत आहे त्यावरती फिनिशिंगचे कामे सुरू आहेत. त्यामुळे आपण हा पर्यायी रस्ता वापरत आहोत आणि आपण साधारणतः सतत विचारत असता आपण आमने इंटरचेंज ते विरार इंटरचेंज पर्यंतचा प्रवास करू शकतो का. तर हा व्हिडिओ पाहून आपण एक अंदाज लावू शकता प्रवास करता येईल की नाही. आपली बाईक असल्यामुळे आपण हा प्रवास सुलभरित्या पार केलेला आहे. बाकी 4 चाकी असल्यास खूप अडथळे येऊ शकतात. ज्या काही गाड्या फिरताना आपल्याला दिसतात ते जे रस्त्याचे बांधकाम ज्या कॉन्ट्रॅक्टरनी घेतलेले आहेत ते जे राऊंडिंगला असतात त्यांच्या गाड्या आपल्याला दिसत असतात. आपला प्रवास जो आहे तो अकलोली इंटरचेंजकडे सुरू आहे. अकलोली इंटरचेंजमुळे भिवंडीतील लॉजिस्टिक हब आणि गोदानांना थेट एक्सप्रेसवेची जोडणी मिळणार आहे. तसेच तुम्ही पाहू शकता अजून सुद्धा रस्त्याचे कामे कसे सुरू आहेत. तुम्ही या मशिनरीज पाहू शकता. हे कामे पूर्ण झाल्यास विरार ते अकलोली आणि पुढे ठाण्याच्या दिशेने होणारा जो प्रवास आहे तो अवघ्या 20-25 मिनिटात पूर्ण होऊ शकतो. तसेच विरार ते अकलोली इंटरचेंज दरम्यानचा जो टप्पा आहे जो पट्टा आहे त्यामध्ये वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची जे झर आहेत आणि गणेशपुरी येथील जे देवस्थान आहे त्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये या इंटरचेंज अत्यंत सोयीचा ठरणार आहे. कारण विरारहून या किंवा ठाणेहून या तुम्हाला गणेशपुरी वज्रेश्वरीला जाण्याकरता सुसाट तुमचा प्रवास होणार आहे. अकलोली इंटरचेंजला उतरून 2-4 मिनिटाच्या अंतरावर साधारणतः आपल्याला वज्रेश्वरी मंदिर आणि गणेशपुरी मंदिराला भेट देता येणार आहे. तसेच प्रति शिर्डीचे देखील मंदिर आपल्याला तिथे मिळणार आहे. अकलोली इंटरचेंज ते भिवंडी हे साधारणतः 22-25 किलोमीटरचे अंतर असावे. आणि हे जे अकलोली इंटरचेंज आहे ज्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत हे अकलोली इंटरचेंज शिरसाट अंबाडी रोड आणि विरार अलिबाग मल्टीमॉडल जो कॉरिडॉर आहे यांना जोडणार आहे. पूर्वी ज्या प्रवासाला 1 तास लागायचा तोच प्रवास आता जेव्हा विरार ते अकलोली इंटरचेंज पूर्ण होईल त्यावेळेस 15 ते 20 मिनिटात हा प्रवास पूर्ण होऊ शकतो. आणि साधारणतः आपण अकलोली इंटरचेंजच्या जवळ पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता बराच लांबलचक पूल, बराच लांबलचक रस्ता जो खूप उंचावर आहे आणि डांबरीकरणाचे रस्ते तुम्ही पाहू शकता. रस्त्यांना अजून सुद्धा कामे बाकी आहेत हे बघा. त्यामुळे सांगतोय की प्रवास करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊनच हा प्रवास केलेला बरा. सध्या भिवंडी वाडा रोड जो आहे भिवंडी वाडा म्हणून या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे कामे सुरू आहेत. पाहू शकता तुम्ही किती भयानक असे हा जो डांबरीकरणाचा जो रस्ता बांधलेला आहे हा जो पूल बांधलेला आहे त्यावर किती भयानक असे खड्डे पडलेले ते बघा तुम्ही पाहू शकता. म्हणूनच सांगतो हा प्रवास करण्यापूर्वी खूप विचार करून प्रवासाला सुरुवात करावी. आणि जसे की मी आत्ताच म्हटले होते भिवंडी वाडा म्हणून रस्त्याचे जे
काँक्रिटीकरणाचे कामे सुरू आहेत. ते जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेस अकलोलीवरून भिवंडी शहरात जाता येणे अधिक सोपे होईल. तसेच विरार ते अकलोली इंटरचेंज म्हणून ठाण्याला जाण्यासाठी हा मार्ग खूप उपयुक्त राहील. अकलोली ते ठाणे हे साधारणतः 35 ते 40 किलोमीटरचे अंतर राहणार आहे. मुंबई नाशिक हायवे नॅशनल हायवे 160 अकलोलीहून एक्सप्रेसवेने हा जो मार्ग आहे, अकलोलीहून पुढे जेव्हा आपण आमने इंटरचेंजच्या दिशेने जातो त्यामुळे अकलोलीहून एक्सप्रेसवेने मानकोलीपर्यंत येऊन तिथून आपण ठाणे शहरात सहज प्रवेश करू शकतो. या प्रवासादरम्यान वडपे या ठिकाणी जो ब्रिज बांधला जातो, उड्डाण पूल बांधला जाते, त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या समोर सादर केला जाईल. कारण माझी वाडा ते वडपे या रस्त्याचे आटपदरीकरणाचे कामे सुरू आहेत. त्यातला वडपेचा उड्डाण पूल हा सर्वात महत्त्वाचा दुवा, तिथूनच या आटपदरीकरणाला सुरुवात होणार आहे. आजचा हा व्हिडिओ अकलोली इंटरचेंज ते विरार इंटरचेंज दरम्यान प्रवास करावा की नाही या संदर्भात व्हिडिओ पाहून आपण अंदाज लावू शकता प्रवास करावा की नाही. खास आपल्यासाठी आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि अशा प्रकारे आपण अकलोली इंटरचेंजच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आणि अकलोली इंटरचेंजच्या वरती तुम्ही पाहू शकता या मोठ्या मोठ्या मशिनरीज लावलेल्या आहेत आणि रस्त्याची जी एक लेवल आहे ती चेक केली जाईल. तसेच रोड टेस्टिंगची देखील कामे सुरू आहेत. आणि तुम्हाला जो एक एक्झिट पॉइंट दिसत आहे, टोल प्लाझा दिसत आहे, तो टोल प्लाझा म्हणजे वज्रेश्वरीहून विरारच्या दिशेने जाण्याकरता लागणारा टोल प्लाझा आहे. आपण साधारणतः 16 ते 17 किलोमीटरचं अंतर पार केलेले विरार इंटरचेंज ते अकलोली इंटरचेंज. आणि अकलोली इंटरचेंजहून पुन्हा पुढे आमने इंटरचेंज पर्यंतचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवर, नक्की पाहावे. आणि पुढे आमने इंटरचेंज ते बदलापूर इंटरचेंज रायते इंटरचेंज पर्यंत देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, ते देखील जरूर पाहावे. आणि हा पाहू शकता पूर्ण रस्ता तयार आहे, फिनिशिंगचे कामे सुद्धा झालेली आहे. आणि इतर कुठलेही अनधिकृत वाहने येऊ नये म्हणून रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे. परंतु जे बायकर्स असतात ते कुठल्याही रस्त्याने एंट्री घेऊन आपला प्रवास आहे तो पूर्ण करतात. आणि आपण देखील विरार इंटरचेंज पासून अकलोली इंटरचेंज पर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे जरूर नमूद करावे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओ राहतील त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अकलोली ते विरार इंटरचेंज राहील. तसेच वडपे उड्डाण पुलाचा देखील व्हिडिओ राहील. तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता अकलोली इंटरचेंज होऊन आमने इंटरचेंजच्या दिशेने जाणारा तुम्हाला एक टेम्पो दिसत असेल. असो आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूयात. आपल्याला माहिती कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. खास आपल्यासाठी आपले मराठी सतत रस्त्यांचे नवीन नवीन अपडेट. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि असे पाहू शकता इथे आपण अकलोली इंटरचेंजला थांबलेलो आहोत आणि त्या पाठीवर किती किलोमीटर अंतरावर
कुठले शहर या संदर्भातली देखील पाठी लागलेली आहे. नाशिक, JNPA आणि मुंबईचे अंतर दाखवलेले आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी YouTube चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.